त्याचं मन एका 8 वर्षाच्या मुलासारखं होतं. तो कालीचा भक्त होता. शेवटी इतके जन्म आराधना करूनही ती काहीच प्रतिसाद देत नाही. जा आणि शोधा की आपल्या राज्यात सर्वात मोठा मूर्ख कोण आहे. त्याला शोधा. मला माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावायचंय. पण मुलीनं त्याच्यावर राग काढला. ती रोज प्रत्येक क्षणी हजारो वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अपमान करायची. तर तो कालीच्या मंदिरात गेला. तिच्या चरणांवर स्वतःचं डोकं आपटायला सुरुवात केली आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. त्यानं बाहेरून एक आवाज ऐकला आणि तो म्हणाला. त्यानं दार उघडलं. तर या स्त्री तत्वाच्या पूजेचं महत्त्व काय आहे याची काही अद्भुत उदाहरणं आहेत. त्याचं नाव कालिदास होतं, ज्याचा अर्थ कालीचा दास, कालीचा भक्त. तुम्हाला माहीतच आहे की कथांमध्ये काही गोष्टी जोडल्या जातात, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कथेची सत्यता नाही, तर कथेचा मूळ गाभा. तर अनेक जन्मांपासून कालिदास हा कालीचा एक महान भक्त होता. तर त्याच्या मागील जन्मात तो खूप निराश झाला होता की त्याच्या इतक्या भक्तीनंतर देखील ती प्रकट झाली नाही. तिने त्याच्यासाठी काहीच केलं नाही. त्यामुळे तो तिच्यावर थोडा निराश होऊनच मेला. इतके जन्म तिची आराधना करूनही ती काहीच प्रतिसाद देत नाही. तर त्याच्या सध्याच्या जन्मात जिथं त्याचं नाव काहीतरी दुसरंच होतं. आपल्याला माहित नाही की त्याचं नाव काय होतं. तो थोडासा भोळसट म्हणून जन्माला आला. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याचं मन एका 8 वर्षाच्या मुलासारखं होतं. तर साधारणपणे जेव्हा तुम्ही 8 वर्षांचे असता तेव्हा तुम्ही जसे आहात त्यासाठी लोक तुम्हाला गोंडस मानतात. जेव्हा तुम्ही 18चे होता आणि तरीही तसेच राहता तेव्हा ते म्हणतात की तुम्ही अगदी मूर्ख आहात. हो ना? Yes or no? तर त्याच्यासोबत हेच झालं. सर्वांना वाटलं की तो गावातला एक मूर्ख आहे. आणि स्थानिक राजा जो तिथं होता त्याला एक मुलगी होती जी स्वतःला खूप हुशार समजायची. कदाचित असेलही. आणि तिला एका हुशार माणसाशी लग्न करायचं होतं. आणि महिलांनो, तुम्हाला माहिती आहे की असा माणूस शोधणं खूप कठीण आहे. कारण तो जर इतका हुशार असता तर त्याने तुमच्याशी लग्न का केलं असतं? पहा, विनोद ही दुधारी तलवार आहे, ठीक आहे? तर जे कोणी तिच्याशी लग्न करण्यासाठी आले अनेक राज्यांमधून, कारण ती फक्त एखाद्या राजपुत्राशीच लग्न करू शकत होती, त्यापैकी अनेक जण आले आणि तिने त्या सर्वांना मूर्ख ठरवून नाकारलं. ती म्हणाली, ते माझ्या लायकीचे नाहीत. या इच्छुकांना फक्त नाकारूनच नाही तर त्यांना मूर्ख म्हणून अपमानित केल्यामुळे हळूहळू या छोट्या राज्याभोवतीचे अनेक राजे या राज्याचे शत्रू बनले. कारण त्यांना फक्त नकारच मिळाला नव्हता, तर या मुलीने त्यांना मूर्ख म्हटलं होतं. त्यामुळे चहूबाजूंनी राजकीय आणि लष्करी दबावाचा सामना करत असलेल्या वडिलांना त्या मुलीचा इतका राग आला आणि ते म्हणाले, मूर्ख मुली, खरी गोष्ट ही आहे की मी तुझं लग्न आपल्या राज्यातल्या सर्वात मोठ्या मूर्खाशी लावून दिलं पाहिजे, तरच तू धडा शिकशील. तर त्यांनी तिला चांगलंच सुनावलं आणि आपल्या माणसांना सांगितलं की जा आणि शोधा की आपल्या राज्यातला सर्वात मोठा मूर्ख कोण आहे. त्या माणसाला शोधा. मला माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून द्यायचंय. तर ते इकडे तिकडे शोधू लागले. तेव्हा त्यांनी या गावात पाहिलं की एक तरुण फांदीच्या चुकीच्या बाजूला बसला होता आणि तीच फांदी कापत होता.
आज जसं एक पिढी म्हणून आपण पर्यावरणाच्या बाबतीत जे करत आहोत तसं, बरं का, आपण त्याच श्रेणीत मोडतो सर्वजण. त्यांनी ते पाहून विचार केला की यापेक्षा जास्त मूर्खपणा असूच शकत नाही. तो ज्या फांदीवर बसला आहे तीच कापत आहे, आणि जेव्हा तो यशस्वी होईल तेव्हा तो अयशस्वी ठरेल. सध्या एक पिढी म्हणून आपण नेमके याच टप्प्यावर आहोत. जेव्हा आपण यशस्वी होऊ तेव्हा खाली पडू. सध्या आपली यशाची व्याख्या इतकी विनाशकारी आहे. तर असो, त्यांनी या माणसाला पकडलं आणि म्हणाले, याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी असूच शकत नाही. त्यामुळे राजकुमारीशी लग्न करायला योग्य आहे. त्यांनी जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. पण त्या मुलीनं सगळा राग त्याच्यावर काढला. ती रोज प्रत्येक क्षणी हजारो वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अपमान करत राहिली. शक्य तितक्या प्रकारे त्याला शिव्या शाप देत राहिली. काही महिन्यांनंतर हा माणूस, जो इतका साधा होता, त्याला सुद्धा खूप अपमानित वाटू लागलं, कारण तिची जीभ खूप धारदार होती. त्यामुळे एक दिवस तो राजवाडा सोडून जंगलात निघून गेला, फक्त तिच्या त्या धारदार जिभेपासून सुटका करून घेण्यासाठी. तिथे जंगलात एक जुनं कालीचं मंदिर होतं. सहसा कालीची मंदिरं जंगलात खूप आत असतात, कारण तिथले विधी अशा प्रकारचे असतात की जे समाज कदाचित पचवू शकणार नाही. The normal society अनेकदा सामान्य समाज काली मंदिरात होणाऱ्या विधींचे प्रकार कदाचित पचवू शकत नाही. त्यामुळे नेहमीच दाट जंगलात तर तो त्या काली मंदिरात गेला. बरं का, एका स्त्रीपासून सुटण्यासाठी त्याला दुसऱ्या स्त्रीकडे जावं लागलं. तो गेला आणि स्वतःचं डोकं तिच्या चरणांवर जोर जोरात आपटू लागला. त्याला कोणतीही प्रार्थना, मंत्र किंवा जप वगैरे काहीच माहीत नव्हतं. त्याने फक्त तिच्या चरणांवर आपलं डोकं आपटायला सुरुवात केली आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. रक्ताचे थेंब तिच्या चरणांवर पडू लागले. त्यानं स्वतःला कोंडून घेतलं होतं, कारण त्याला भीती होती की सैनिक त्याला शोधतील आणि पुन्हा त्याच्या पत्नीकडे घेऊन जातील. मग त्याला बाहेरून एक आवाज ऐकू आला, मी काली आहे, मी आले आहे, दार उघड. आतापर्यंत तो प्रचंड संतापला होता. अनेक जन्मात तू आली नाहीस. अचानक त्याला सगळं आठवलं. तो म्हणाला, इतक्या जन्मात मी प्रार्थना केली, जप केला, पूजा केली, पण तू आली नाहीस. आता कशाला आलीयस? मी काही दार उघडणार नाहीये. कालीने त्याला वारंवार हाक मारली, कृपया दार उघड. मग फक्त तिला चिडवण्यासाठी, कारण तो अजूनही 8 वर्षाचा मुलगा होता, त्यानं दार किंचित उघडलं आणि तिला जीभ दाखवली. आणि तिनं त्याच्या जिभेवर प्रहार केला. आणि जो राज्याचा सर्वात मोठा मूर्ख मानला गेला होता, तो अचानक एक महान विद्वान बनला. कालिदासाबद्दल असं सांगितलं जातं, Kalidasa is considered in India भारतात कालिदासाला साहित्य आणि कवितेच्या बाबतीत शेक्सपियरपेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. भारतात कालिदास आणि शेक्सपियर यांचा तुलनात्मक अभ्यास उपलब्ध आहे. आणि अनेक विद्वान त्याला भाषा, भाषेवरील प्रभुत्व, समज आणि त्यानं स्वतःला कसं व्यक्त केलं यासाठी खूप वरचा दर्जा देतात. दुर्दैवानं त्यांचं खूप कमी साहित्य आता शिल्लक आहे, पण तरीही ते थोडंसं साहित्य देखील अद्भुत गुणवत्तेचं आहे. तर अचानक त्यानं कविता आणि साहित्य रचायला सुरुवात केली. अगदी सहज, तो कुठेही बसून सहज कविता म्हणू शकत होता, न लिहिता, अगदी असंच. तर त्याची जीभ इतकी प्रगल्भ गुणवत्तेची झाली की तो सहजपणे नवीन श्लोक रचून म्हणू लागला. हे अनेक लोकांसोबत घडलं आहे. तुम्हाला हे सांगायला हवं. जगात असे अनेक महत्त्वपूर्ण पुरुष होऊन गेलेत. मी आता त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, कारण ते राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. महत्त्वपूर्ण पुरुष, फक्त इतिहास पहा. गेल्या 2 शतकात ज्यांचं संगोपन त्यांच्या मातांनी केलं आणि
एक प्रकारे त्यांच्या आकलनात आई एका देवीसारखी राहिली. ती प्रेमळ आई बनण्यासाठी खाली आली नाही. ती मुलावर कठोर असणारी एक देवी म्हणून राहिली. गेल्या 2 शतकात जगात असे अनेक पुरुष होऊन गेले जे स्वतःच्या कामात सर्वोच्च शिखरावर पोहोचले, कारण एका प्रकारे ते स्त्रीतत्वाची उपासना करत होते. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की स्त्रीतत्व हे लिंग नाही, तो एक आयाम आहे. या आयामाचं महत्त्व असं आहे की या आयामाकडून प्रतिसाद मिळवणं खूप सोपं आहे. दुसऱ्या आयामापेक्षा ज्याला आपण पुरुष तत्व मानतो, कारण त्याची रचना वेगळ्या प्रकारची आहे. हे कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे याबद्दल नाहीये, तसं काही नसतं. ते फक्त वेगवेगळे आहेत. तुम्ही सर्वांनी एका महान गणितज्ञाबद्दल ऐकलं आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर एक चित्रपट देखील आला होता की कशा प्रकारे रामानुजन यांनी गणिताचा वर्षाव केला. अतिशय गुंतागुंतीची गणिताची सूत्र, अगदी इथेपर्यंत की 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ब्लॅक होलची कोणतीही संकल्पना नव्हती, तेव्हा त्यांनी ब्लॅक होलचे वर्णन करणारे गणित तयार केले. Always in scientific process or scientific research, वैज्ञानिक प्रक्रियेत किंवा संशोधनात नेहमीच आधी एक सिद्धांत असतो. ते काय असू शकतं याची संकल्पना असते, आणि मग प्रायोगिक पुराव्यांद्वारे किंवा इतर पैलूंसाठी गणितीय पुराव्यांद्वारे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यांनी संकल्पना येण्यापूर्वीच गणित तयार केले. आज देखील हे सर्व नक्की काय आहे याचा शोध घेतला जात आहे. पण त्यांनी फक्त गणिताचा वर्षाव केला. जेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की हे कुठून येत आहे, त्यांनी वह्यांमागून वह्या नुसत्या गणिताने भरून टाकल्या. ते मृत्यूशय्येवर असताना दुर्दैवाने त्यांचा मृत्यू खूप लवकर झाला. ते म्हणाले, माझी देवी, तिच्यातून गणित पाझरतं. तर या काही थोड्या वाढवून सांगितलेल्या गोष्टी आहेत, पण जे घडू शकतं त्यापेक्षा हे काही वेगळं नाहीये. one who attains to the grace, ज्याला देवीची कृपा प्राप्त होते. तुम्ही जीवनात काहीही करत असाल, तुम्ही एखादे व्यावसायिक असाल, एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञ असाल, कलाकार, संगीतकार किंवा योगी असाल, तुम्ही काहीही असाल, जर तुम्हाला तुमच्या कार्याला एका वेगळ्या आयामापर्यंत न्यायचं असेल, of doing things, तर तुम्हाला देवीची कृपा गरजेची आहे. ज्याला या कृपेचा स्पर्श होतो तो स्वाभाविकपणे प्रगती करेल, अशा प्रकारे की इतरांना ते एका चमत्कारासारखं वाटेल. जर तुम्हाला जगात व्यक्त व्हायचं असेल तर देवीची कृपा गरजेची आहे. मग तुम्ही ती मंत्रोच्चार करून किंवा मंदिरात जाऊन किंवा स्वतःमधल्या स्त्रीतत्वाच्या पैलूला ओळखून किंवा जे स्त्रीतत्व आहे त्याच्याकडे आदरानं पाहून किंवा फक्त निसर्गात राहून मिळवा. तुम्ही ते कसं करता यानं फरक पडत नाही, पण तो आयाम ज्याला आपण स्त्रीतत्व म्हणतो, जेव्हा ते तुमच्यासाठी खुलं होतं, तेव्हा तुमची अभिव्यक्ती किंवा जगासमोर स्वतःला मांडण्याची पद्धत कमालीची उंचावते. म्हणूनच आम्ही पुरुषांसाठी सुद्धा भैरवी साधना खुली करत आहोत.